पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जागतिक आदिवासी दिनानिमित्त नवापूरच्या श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्रतिमा पूजन व अभिवादन। नमस्कार, तुम्ही पाहत आहात नवापूरचे लोकप्रिय चॅनल पंचनामा न्यूज। आदिवासी दिनाचा जय असो, जय आदिवासी, जय आदिवासी। आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत नवापूरमधील एका खास कार्यक्रमात। नवापूरच्या श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक कार्यक्रम पार पडला। चला पाहूया कार्यक्रम। दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। या निमित्त नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात अतिशय उत्साहाचे वातावरण होते। कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे महान नेते क्रांतीवीर बिरसा मुंडा, जयपाल सिंह मुंडा आणि आदिवासींची आराध्य देवता आई देव मोगरा माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली। शाळेचे मुख्याध्यापिका कमल कोकणी, उपमुख्याध्यापक A.N. सोनवणे आणि उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिकांनी या महान व्यक्तींना आदराने अभिवादन केले। या कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापिका कमल कोकणी यांनी आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व सांगितले। त्या म्हणाल्या, आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। त्यांचे निसर्गाशी असलेले नाते आपल्याला खूप काही शिकवते। उपमुख्याध्यापक A.N. सोनवणे यांनीही या दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले। आजचा हा दिवस केवळ एक सण नाही, तर तो आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाची, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाची आठवण करून देणारा दिवस आहे। त्यांनी आदिवासींना निसर्गाचे खरे रक्षक म्हणत त्यांच्याकडून पर्यावरणाचे संरक्षण करण्याची शिकवण घेण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात शेवटी सर्वांनी मिळून जागतिक आदिवासी दिनाचा जयघोष केला आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या। अशा प्रकारे श्री शिवाजी हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन एक वेगळ्या उत्साहात आणि संदेशासह साजरा झाला। नवापूरमधून हेमंत पाटील, पंचनामा न्यूज नवापूरसाठी। अधिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। धन्यवाद।